प्रज्वलचं म्हणजे मेमरी वाढली, कन्सेप्ट इथं क्लिअर झाल्या बऱ्याचशा, की त्याच्या तो पूर्वी आधी फक्त बेसिक कन्सेप्टच त्याच्या होत्या. इथं आल्यानंतर म्हणजे त्याच्या तेव्हा बऱ्याच इम्प्रूव्हमेंट झाल्या, कन्सेप्ट क्लिअर झाल्या, स्टॅमिनाही वाढला, मेमरी वाढली, अंडरस्टँडिंग वाढली. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी या एका महिन्यामध्ये मला त्याच्याकडनं म्हणजे त्याच्यात बघायला मिळाल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी CRC प्लस CLC दोघं टीमचे खूप खूप आभारी आहे. असं नमस्कार, मी प्रमोद सोनवणे, माझा मुलगा प्रज्वल सोनवणे. आज मी या ठिकाणी आलेलो आहे आपल्या CLC सेंटरवर. तर मागील 1 वर्षाचा माझा जो एक्सपिरियन्स आहे तो मी आपल्याकडे शेअर करणार आहे. प्रज्वलचं वय आता साधारणतः 9-9.5 वर्ष आहे. तर प्रज्वलला जे इश्यूज होते ते आम्हाला 3.5-4 वर्षात समजले. त्यानंतर आम्ही आमच्या लोकल लेवलला प्रयत्न केले. तर आमचे साधारणतः 3 वर्षापासून हे सगळे प्रयत्न चालू होते. तर त्यामध्ये काही प्रोग्रेसही दिसत होते, परंतु मनाला म्हणजे समाधान होईल असंही प्रोग्रेस अद्याप दिसत नव्हते. तर गेल्या वर्षी आम्हाला एक दुसऱ्या पॅरेंट्सकडून नेरूळचा डॉक्टर सुमित शिंदे सरांचा ॲड्रेस पण मिळाला आणि सगळी माहिती मिळाली. तर आम्ही सुरुवातीला त्यांच्याशी म्हणजे काउन्सलिंगच म्हणूया, काउन्सलिंग केलं आणि तदनंतर ऑनलाईन सेशन आम्ही सुरू केले. ऑनलाईन सेशनचं साधारणतः 4 महिने आम्ही केले. तर त्या 4 महिन्यात जो आम्हाला मागील 3 वर्षात फरक दिसत होता, तर त्यापेक्षा कितीतरी पटीने तिथं फरक दिसत होता. व मी व माझ्या मिसेसचं आमचं डिस्कशन होत होतं की ट्रिमेंडस चेंजेस आहेत. तर आम्ही सरांना विनंती केली की सर, आम्ही राहायला तर आम्ही नाशिकला आहोत, परंतु आपले जे सेशन्स आहेत ते मात्र नवी मुंबईत आहेत. मग सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही प्रायोरिटी आधी प्रायर करा की मी काय करायचं. तर आम्ही ठरवलं की आम्ही ऑफलाईन सेशन घेऊन नेरूळला किंवा नवी मुंबईला येऊनच ते अटेंड करू, जेणेकरून आम्हाला अधिक चांगला रिझल्ट मिळेल. तर गेल्या आम्ही 7-8 महिन्यापासून आम्ही ऑफलाईन म्हणजे स्वतः इथं येऊन आठवड्यातून 3-6 सेशन असे आम्ही घेत आहोत आणि त्यामुळे आम्हाला बराचसा फरक दिसतो आहे. तर फक्त त्याचं ज्या माझ्या मुलाचे इश्यूज होते, स्पीचचेच नव्हे तर डिले इन लर्निंग पण होतं, हे बरेचसे आता ओव्हरकम झालेले आम्हाला दिसत आहेत. आता ही प्रोसेस एका दिवसात किंवा एका महिन्यात पूर्ण होणारी नाही आहे, तर तिला साधारणतः वेळ तर लागणारच आहे. त्यामुळे ते पेशन्स असणं फार महत्त्वाचं आहे. आणि इथे जे जाणवलं या आपल्या CLC म्हणजे चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटरला, तर महत्त्वाचं गायडन्स, सायंटिफिक गायडन्स, आपल्या मुलाला काय इश्यू आहेत त्याच्यावर काय आपण काम केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या ते प्रॉब्लेम्सला लवकरात लवकर सॉल्व करून आपण एक नॉर्मल कसं या सगळ्या गोष्टी करू शकतो. तर बऱ्याच वेळेस गैरसमज असायचे की हे होऊ शकत नाही, याला मेडिसिन्स नाही आहेत किंवा टेक्निकली काही माहीत नसायचं, सायंटिफिकली काही माहीत नसायचं. परंतु ज्या टीमने आम्हाला इथे सपोर्ट केला आहे आणि विशेषतः डॉक्टर सुमित शिंदे सरांनी जे सांगितलं आहे की तुम्ही ज्या इश्यूवर तुम्ही काम करायचं त्या इश्यूवर तुम्ही कामच करत नाही, इतर इश्यूंवर काम करतात, त्यामुळे तुम्हाला रिझल्ट डिले येतो किंवा येत नाही, हे आम्हाला पटलं. आणि मग आम्ही गेल्या 6-7 महिन्यापासून निर्णय घेतला आणि आज इथे आहोत. तर आज आम्हाला आमच्या मुलामध्ये खूप सारा बदल दिसतो आहे आणि यामुळे आम्ही समाधानी तर निश्चितच आहोत. आता गेल्या एप्रिलपर्यंत हे रेग्युलर चालू होतं आणि सरांचं एक इथे असं समजलं की व्हॅकेशन बॅचेस होतात, जे की आम्ही आठवड्याला 2-3 सेशन करत होतो, हे नॉनस्टॉप 1 महिनाभर करायचे. जसे की मुलांचे क्रॅश कोर्स असतात, तर तशा पद्धतीचं आम्हाला ते वाटलं आणि आम्ही तो निर्णय घेतला. आज मात्र 1 महिना कंप्लीट होतो आहे. आमच्या मुलामध्ये जो काही बदल दिसतो आहे, मग तो अभ्यासात असेल, बोलण्यात असेल, अंडरस्टँडिंगमध्ये असेल, हा खूप काही चांगला बदल आहे आणि एक सकारात्मक त्याच्यातून आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत, हे मला सांगायला विशेष आनंद वाटतो. आणि ह्या सगळ्या टीमचं एक हॉस्पिटॅलिटी आणि जे काही सहकार्य आहे हे अगदी म्हणजे घरच्या लोकांसारखंच आहे. त्यामुळे आम्हालाही आमच्या मुलामध्ये जो बदल दिसतो आहे तो त्यामध्ये सगळ्या टीमचाही निश्चितच सहभाग आहे आणि सगळ्यांचे धन्यवाद करतो. रुपाली सोनवणे. तर प्रज्वलचं जसं म्हणजे तो लहान होता 3 वर्षाचा, तसं आम्हाला तो कमी बोलतो आहे एवढाच फक्त इश्यू त्याच्यामध्ये दिसत होता. कारण की बाकी गोष्टी त्याच्यात आहेत पण त्या आम्हाला दिसत नव्हत्या, त्या व्ह्यूने आम्ही बघत नव्हतो. पण फक्त बोलत नाही म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो. मग ज्या वेळेला स्पीच
साठी गेलो तेव्हा त्यांनी फक्त स्पीचवरच तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे असं न सांगा. त्यांनी मग आम्हाला सगळेच त्याच्याबरोबरीचे जे इश्यू होते, मग तो सिटिंग टॉलरन्स असेल किंवा अतिशय ते हट्टीपणा असेल किंवा एके ठिकाणी जागेवर न बसणं असेल किंवा त्याच्या वयानुसार त्याची समज असेल, अंडरस्टँडिंग असेल, असे इतर बरेचसे प्रॉब्लेम होते की जे त्याच्या वयानुसार त्याच्याबरोबर घडत नव्हते किंवा तो डिले त्या पद्धतीने जात होता. परंतु आमचा फोकस मात्र, आम्हाला हे माहिती नव्हतं, फोकस फक्त आमचा एवढाच होता की आमच्या प्रज्वलला बोलता येत नाही आहे. पण मग ज्यावेळेला डॉक्टरने सांगितलं की तो बोलत नाही हा इश्यू नाही आहे, त्याच्या आजूबाजूला पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत की हो त्याच्यामुळे हा मागे पडत आहे. मग तिथून आमची जर्नी सुरू झाली. मग ती OT असेल, नंतर स्पीच थेरपी असेल, अशा गोष्टी आमच्या मग आता एकूण एक त्या दिवसापासून सुरू झाल्या आणि आम्हाला ते ॲक्सेप्ट करावं लागलं की प्रज्वलला असा डिले प्रॉब्लेम आहे असं म्हणून. पण जसा मग ह्या गोष्टीला वेळ लागतो तसं मग आम्हालाही या प्रोसेसला किंवा ते ॲक्सेप्ट करायलाही थोडा वेळ लागला आणि नंतर समजायला लागलं की या गोष्टी लगेच घडत नाही आहेत. या गोष्टींना आपण पण त्याच्यावर वर्क करून किंवा आपणही त्याच्यावर काम करून नंतर डॉक्टर आणि आपण असं दोघं किंवा थेरपिस्ट किंवा आपण असं मिळून मग ते काम करून तो बाहेर येणार आहे किंवा तो व्यवस्थित होणार आहे या आशेने मग आम्ही त्याच्यावर काम करत राहिलो. पण नंतर बरेच वर्ष चालले गेले. 2-4 वर्ष गेल्यानंतर कोविड आला. कोविडनंतर ब्रेक झाला आणि ब्रेक झाल्यानंतर मग आम्हाला कुठं वाटलं की प्रज्वल आता मोठा झालेला आहे, त्यानुसार तो बराच मागे आहे, तशी त्याची ग्रोथ किंवा तसं त्याचे स्टेप्स तो पुढे जाऊन नाही राहिला किंवा लर्निंगमध्ये तर तो मागेच आहे. मग माझी जी मैत्रीण होती मेधा देशमुख, त्यांचा मुलगा इकडं सुमी सरांकडे त्यांची ट्रीटमेंट किंवा त्याची थेरपी चालायची. त्यांच्या थ्रू मग मला कळलं की ऑनलाईन सेशन सर देतात आणि ते रेफरन्स घेऊन मग आम्ही ठाण्याला CRCला आलो. सरांनी मग प्रज्वलचं असेसमेंट केलं आणि नंतर सांगितलं की याला ऑनलाईन सेशन सध्या आपण सुरू करूया, तुम्ही लर्निंगकडे फोकस नका देऊ, लर्निंग आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे, या मुलांना स्वतः इंडिपेंडंट होणं महत्त्वाचं आहे, प्रत्येक गोष्ट त्यांनी स्वतः केली गेली पाहिजे. आणि मग आमचा व्ह्यू बदलला त्याच्याकडे बघण्याचा आणि त्याला आम्ही लर्निंगकडे फोकस न करता मग नंतर त्याला स्वतःला प्रत्येक गोष्ट त्याने करायला हवी याच्यावर फोकस द्यायला लागलो. मग ते क्षुल्लक गोष्ट असेल, काही मार्केटमध्ये जवळच्या दुकानातून आणणं असेल किंवा त्याचे कपडे त्याने घालणं असेल किंवा डिसिजन घेणं असेल, स्कूल बॅग भरणं असेल आणि स्वतःचे कपडे निवडणं असेल की तुला आज कोणते कपडे घालायचे, अशा छोट्या गोष्टींपासून मग आम्ही त्याचा कॉन्फिडन्स वाढवला आणि त्याला चॉईस दिली, त्याची कामं त्याला करायला लावली आणि अशा पद्धतीने मग तो स्वतः सगळी कामं करायला लागला. आणि मग नंतर मग सरांनी सांगितलं की आता आपण लर्निंगकडे लक्ष देऊया. CRCचे आमचे ऑनलाईन सेशन सुरू झाले. श्वेता मॅम ऑनलाईन सेशन घेऊ लागल्या आणि नंतर त्याच्यात मग बॉल एक्झरसाईज असेल किंवा आणखी वेगवेगळे एक्झरसाईज असतील, अशा वेगवेगळ्या करून मग 6-7 महिने ते ऑनलाईन सेशन चालले. नंतर सरांनी रिव्ह्यू घेतल्यानंतर सांगितलं की आता व्यवस्थित आहे, आता लर्निंगसाठी त्याला पुन्हा CLCला घेऊन या. आम्ही पुन्हा CLCला आलो. रीना मॅडमांनी पुन्हा त्याचं असेसमेंट घेतलं आणि सांगितलं की आता तुमचं ऑनलाईन होणं शक्य नाही, कारण CLCला लर्निंगला तुम्हाला इथंच त्याला आणणं गरजेचं आहे. मग आम्ही आठवड्यातून 2 वेळेस त्याला नाशिकहून इथं आणायचं आणि मग आठवड्याचा प्रोग्राम घेऊन पुन्हा जायचं, आठवड्याभर परच्यावर काम करायचं, पुन्हा इथं यायचं, असं आमचं 4-5 महिने चाललं. आणि नंतर मग सरांनी सांगितलं की आता व्हॅकेशनल बॅच आहे मे महिन्यात, तर ती तुम्ही करा, कारण की कंटिन्यू असल्यामुळे त्याच्यात बराच प्रोग्रेस दिसणार आहे की जो तुम्ही 2 दिवसात यायचा तरी तुम्हाला एवढा प्रोग्रेस दिसला तर कंटिन्यू होणं होईल तर त्याच्यावर निश्चितच फरक पडेल. मग म्हणून आम्ही तो डिसिजन घेतला आणि इथे महिनाभराचा जो व्हॅकेशनल कोर्स होता, बॅच होती, ती आम्ही जॉईन केली. व्हॅकेशन बॅचचा रिझल्ट किंवा प्रज्वलमध्ये इम्प्रूव्हमेंट म्हणाल तर त्याला आधी सुरुवातीला 1 पेज लिहायला 1 तास लागायचा, म्हणजे इतकी स्लो रायटिंग असायची त्याची. पण जसा व्हॅकेशन बॅचला त्याच्यावर म्हणजे होमवर्क असेल किंवा कॉन्सेप्ट असतील त्या क्लिअर करण्यासाठी त्याचा स्पीड वाढला, स्टॅमिना वाढला आणि प्लस आपले निकत मॅम ज्या वेळेला मग ते इंग्लिश असेल किंवा मॅथ असेल त्यावेळेला त्या रिवॉर्ड्स म्हणजे स्टार्स वगैरे द्यायच्या. मग त्याच्यामुळे त्याला स्वतःच कॉन्फिडन्स यायला लागले की मला हे येतं आहे किंवा मला जमतं आहे. मग तो स्वतःहून सांगायचा मम्मा मला आज अभ्यास करायचा, मम्मी मला हे पूर्ण होमवर्क करायचा, मम्मी उद्या मला स्टार मिळण्यासाठी मी काय करायला पाहिजे, मग मी आणखी मला करायचं आहे, मी आणखी बसणार, मी आणखी लिहिणार. मग ह्या ईर्ष्येपोटी मग त्याचा स्टॅमिना वाढला आणि
जो मुलगा म्हणजे एकच पेज लिहायला 1 तास लावायचा, तो एका तासात 3-3, 4-4 पेज लिहायला लागला. त्याचा इंटरेस्ट वाढला आणि हे आमच्यासाठी खूप होतं. म्हणजे की त्याचा इंटरेस्ट वाढणं आणि लिहिण्याची त्याची इच्छा असणं किंवा आणि त्याच्याकडे तो म्हणजे अभ्यासाकडे बघण्याचं किंवा त्याचा एवढा इंटरेस्ट बघूनच मी त्याच्यातच खुश झाले की प्रज्वलमध्ये इम्प्रूव्हमेंट मला खूप काही म्हणजे देऊन गेली ह्या बॅचच्या थ्रू. नंतर प्रज्वलचं म्हणजे मेमरी वाढली, कन्सेप्ट इथं क्लिअर झाल्या बऱ्याचशा की तो पूर्वी आधी फक्त बेसिक कन्सेप्टच त्याच्या होत्या. इथं आल्यानंतर म्हणजे त्याच्या बऱ्याच इम्प्रूव्हमेंट झाल्या, कन्सेप्ट क्लिअर झाल्या, स्टॅमिनाही वाढला, मेमरी वाढली, अंडरस्टँडिंग वाढली. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी या एका महिन्यामध्ये मला त्याच्याकडनं म्हणजे त्याच्यात बघायला मिळाल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी CRC प्लस CLC दोघं टीमचे खूप खूप आभारी आहे. असं दोघांनी टीमवर्क करून म्हणजे प्रज्वलमध्ये इम्प्रूव्हमेंट आली आहे यासाठी रीना मॅम आणि सुमेश शिंदे सरांचं खूप खूप म्हणजे आभार मी इथं या क्षणाला मानते. म्हणजे असे जे स्पेशल मुलं असतात त्यांच्या पालकांनाही सांगू इच्छितो की आपल्या पाल्याला काय प्रॉब्लेम आहे हे आधी तुम्ही ॲक्सेप्ट करा, त्याची माहिती घेणं गरजेचं आहे आणि ते ॲक्सेप्ट करून त्याच्यावर दुर्लक्ष न करता जितक्या लवकरात लवकर त्याच्यावर सायंटिफिकरित्या, जसे की आता आम्ही आज प्रज्वलसाठी इथे आलेलो आहोत आणि आम्हाला जो बदल दिसला वर्षभरामध्ये, तर असे बदल आपल्याही पाल्यामध्ये होऊ शकतात. तर आपल्या मुलासाठी असे इश्यू असतील तर ताबडतोब आपण सायंटिफिकरित्या या सोल्युशन मिळवावे. आणि आम्ही तर सांगतो आहे की आज नवी मुंबई इथे या ठिकाणी आलेलो आहोत, तर इथे आम्हाला ते दिसतंय. असं आपण जिथे लोकल असाल तिथे माहिती घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या मुलामध्ये किती इम्प्रूव्हमेंट होते याचं काउन्सिलिंग मात्र तुम्ही तुमच्या त्या डॉक्टरांशी करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला यापुढे काय करता येईल आणि आपला पाल्य पुढे कसा जाईल हे फार महत्त्वाचं आहे. मी एकच सगळ्यांना विनंती करेल, दुर्लक्ष करू नका आणि लवकरात लवकर त्याच्यावर कामकाज केलं तर आपला मुलगा सर्वसाधारण मुलांसारखा जगू शकतो, राहू शकतो आणि आपल्याला जे भविष्यामध्ये अडचणी येणार आहेत त्या अडचणी येणार नाहीत एवढं मला तर निश्चित वाटतं आहे. हे मी तुम्हाला सगळ्यांना एक आवाहन करू शकतो.